आहोत डिव्हिजन. डिव्हिजनला मराठीमध्ये आपण म्हणतो भागाकार. भागाकार येण्यासाठी आपल्याला टेबल येणं खूप गरजेचं आहे. तर आता आपण सुरुवातीला छोट्या नंबरच्या टेबलपासून तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवणार आहे डिव्हिजन कसे सोडवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल 16 डिवायडेड बाय 2. आता 16 डिवायडेड बाय 2. आता ह्या 2ने आपल्याला 16ला डिवाइड करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला 2चा टेबल येणं गरजेचं आहे. आता 2 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 12, 2 7 जा 14, 2 8 जा 16, 2 9 जा 18 आणि 2 10 जा 20. आता 2च्या टेबलमध्ये 16 येतो का? आधी आपण सोप्या पद्धतीचे डिव्हिजन बघणार आहे. 2च्या टेबलमध्ये 16 येतो का? तर येतो. तर तो किती नंबरला आहे? 1 2 3 4 5 6 7 8. तर तो आहे 8 नंबरला. तर हा 8 नंबरला. तर त्याचा 2 8 जा 16. तर हा 16 ह्या 16मधून मायनस करायचा आहे आपल्याला. 6मधून 6 गेला 0, 1मधून 1 गेला 0. आपण या पद्धतीने सोडवू शकतो. 16 डिवायडेड बाय 2 या पद्धतीने सुद्धा आपण असं लिहू शकतो याला. तर 16 डिवायडेड बाय 2. 2चा टेबल आपल्या समोरच आहे. 2 1 जा 2 आणि 2 8 जा 16. तर याचा आन्सर येतं आहे 8/1 किंवा 8सुद्धा आपण 8/1 किंवा असं इक्वल टू 8. याचा आन्सर आला 8. दुसरा एक्झाम्पल दाखवते अजून तुम्हाला या टेबलमधलं. 14 डिवायडेड बाय 2. तर 14 आहे का 2च्या टेबलमध्ये? तर आहे. 2 किती नंबरला येतो? 7 नंबरला. 2 7 जा 14. 2 7 जा 14. 4मधून 4 गेला 0, 1मधून 1 गेला 0. आता याला आपण काय म्हणतो? ह्या 2ला आपण म्हणतो डिव्हिजर. काय म्हणतो याला? डिव्हिजर. याला म्हणतो कोइशंट. ह्या 2ला म्हणतो आपण ज्याने डिव्हिजर ज्याने आपल्याला डिवाइड करायचा येतो. तर डिव्हिजर या संख्येला म्हणू शकतो आपण डिव्हिडंड. आणि येणाऱ्या आन्सरला म्हणतो आपण रिमाइंडर. पण हे सगळं त्या आन्सरला काय म्हणतो आपण? रिमाइंडर. ज्या संख्येला भागायचं आहे त्याला म्हणतो डिव्हिडंड. ज्याने भागायचं आहे त्याला म्हणतो डिव्हिजर. आणि येणाऱ्या आन्सरला कोइशंट. तर आपल्याला कशाला काय म्हणतो हे दाखवलं आहे. पण आपण सुरुवातीला फक्त आधी टेबल लर्न केल्याशिवाय आपल्याला डिव्हिजन जमणार नाही. त्याच्यासाठी आधी छोटे छोटे टेबल लर्न करा आणि त्यामधूनच हे एक्झाम्पल आपल्याला सोडवता येतील. तर तुम्हाला मी डिव्हिजन अगदी सोप्या पद्धतीने शिकवलं आहे. तुम्हाला समजलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.